ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। उपलब्ध सुविधा: वंध्यत्व निवारण टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, वंध्यत्वासाठी दुर्बीण तपासणी, त्यामध्ये गर्भपिशवीमधील पडदा काढणं, बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन, पिशवीची गाठ काढणं, अंडाशयाची गाठ काढणं, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, गर्भपिशवीचे दुर्बिणीद्वारे ऑपरेशन, गर्भपिशवीचं पोट उघडून ऑपरेशन, गर्भपिशवीचे योनी मार्गामधनं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन, कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया, तसेच प्रसूतीगृह। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। बिहार राज्यामधील बुद्धगया येथील महाबोधी विहार मुक्त करून बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात द्यावे, तसेच त्या ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा म्हणून राहुरी येथील बौद्ध धर्मीयांच्या वतीनं 21 मार्च रोजी भंते चित्तज्योती यांच्या नेतृत्वाखाली महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की मागील काही महिन्यांपासून बिहार राज्यामधील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार व्यवस्थापन ट्रस्ट कायदा 1949 हा रद्द करून महाबोधी महाविहार हे फक्त बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात देण्यात यावं, अशी मागणी संपूर्ण भारत देश आणि जगभरामधनं केली जाते। यासाठी संपूर्ण देशभरामधनं तसेच जगभरामधनं वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलनं होत आहेत। खुद्द बुद्धगया इथे अनेक बौद्ध भिक्खू धरणे आंदोलनास बसले आहेत। त्या ठिकाणी बिहार सरकार बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे। या घटनेचा राहुरी तालुक्यातील सर्व बौद्ध धर्मीयांच्या वतीनं जाहीर निषेध करून सदर आंदोलनास पाठिंबा देण्यात आला। तसेच महाबोधी महाविहार कायदा 1949 रद्द करण्यात येऊन कार्यरत असलेले एकूण 8 विश्वस्त हे बौद्ध धर्मीयांचेच असावेत आणि 4 हिंदूंचे विश्वस्त पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदनावरती भदंत चित्तज्योती, तसेच शिरीष गायकवाड, राहुल बावस्कर, संजय संसारे, सत्येंद्र तेलतुंबडे, तसेच रोहित तेलतुंबडे, अनुसंगम शिंदे, स्मिता कसबे, मेघराज बचुटे, सुरेखा बचुटे, तसेच धनश्री जावळे, आप्पासाहेब मकासरे, माधव विधाते, दिलीप कसबे, सुभाष पोटे, अनिल विधाते, निश्चय रत्नपारकी, मधुकर विधाते, भाऊसाहेब जाधव, चंद्रकांत जाधव, चेतन कांबळे, बच्चन भालेराव, डॉक्टर जालिंदर घेगे, कुमार भिंगारे आदींच्या सह्या आहेत। जय भीम। आज जागतिक स्तरांवर जो बौद्ध अनुयायी आणि बौद्ध राष्ट्र महाबोधी महाविहार बोधगया आंदोलनासाठी जो एकवटलेला आहे, त्याचं एक जन आंदोलन दिवसेंदिवस वाढत आहे। देवमित्र अनागारिक धम्मपाल यांच्या नेतृत्वामध्ये 1891 आणि 93 मध्ये जो महाबोधी महावीराचा जो लढा निर्माण केला होता, त्या संदर्भातच बौद्ध आंदोलन यावर्षी जे अनेक पद्धतीनं या ठिकाणी होत आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की 3ऱ्या शताब्दीमध्ये देवानाम पेदसी सम्राट अशोक यांच्या पायाभरणीचं ते महाबोधी महाविहार आहे। आणि हे महाबोधी महाविहारामध्ये ज्याप्रमाणे कर्मकांड, पिंडदान, अंधश्रद्धा, अंधविश्वास आणि पाखंडवाद फैलावत आहे आणि त्या ठिकाणी दिवसेंदिवस ब्राह्मणीकरण आणि विकृतीकरण होत आहे, तर त्या ठिकाणी ते हिंदू मुक्त अजिबात करायचं नाही, कारण हिंदूंसाठी सुद्धा ते पवित्र असं ठिकाण आहे। आम्हाला ते ब्राह्मण मुक्त महाबोधी महाविहार करायचं आहे आणि त्या ठिकाणी बौद्ध पद्धतीनंच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि बौद्ध संस्कृतीच त्या ठिकाणी नांदावी आणि बौद्ध संस्कृती त्या ठिकाणी जगभर पोहोचावी, हाच आमचा एक मेन उद्देश ठेवून महाबोधी महाविहार हे हिंदू मुक्त नाही तर ब्राह्मण मुक्त कसं करता येईल, ज्याप्रमाणे पंढरपूरचं मंदिर हे बडव्या आणि ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त झालेलं आहे, त्याप्रमाणे महाबोधी महाविहार सुद्धा मुक्त झालेलं आहे।
महाराष्ट्रामध्ये मी राहत असताना जे एकविरा देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे. जगातली सगळ्यात मोठी लेणी म्हणजे एकविरा आणि जुन्नरची 7व्या नंबरची लेणी. याही लेणीच्या संदर्भात आपण महाराष्ट्रातल्या लोकांनी ठोस पावलं उचलली पाहिजे. तर या ठिकाणी मी थांबतो. महाबोधी महाविहार हे 1949 चा ऍक्ट रद्द झाला पाहिजे आणि महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या म्हणजे जगातील बौद्धांच्या हातात सोपवावं अशी मी या ठिकाणी या संदर्भातच सत्येंद्र तेलतुंबडे साहेबांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं. या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय आणि जय भीम. तील महाबोधी महाविहार जे आहे ते आज या बिहार राज्याच्या महाबोधी महाविहार ऍक्ट 1949 जो आहे तो कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी संपूर्ण देशभर आणि संपूर्ण जगभर आंदोलन चालू आहे. त्यामध्ये आमच्या राहुरी तालुक्याच्या वतीने देखील आम्ही खारीचा वाटा या ठिकाणी उचललेला आहे. आपण प्रशासनाला या ठिकाणी विनंती केली आहे की हे जे आंदोलन चालू आहे बिहार राज्यामध्ये बुद्धगया येथे या आंदोलन आमचा जाहीर पाठिंबा असून त्या ठिकाणी जे काही बिहार शासन हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि यापुढे महाबोधी महाविहार मुक्त होण्यासाठी जे काही आंदोलन होईल त्या आंदोलन आम्ही राहुरी तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी सक्रिय पाठिंबा देत आहोत. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी.